उमरखेड नगर परिषदेसमोर एक हृदयस्पर्शी आणि आक्रोशपूर्ण दृश्य पाहायला मिळत आहेत। आपल्या हक्काच्या निधीसाठी दिव्यांग बांधव भर पावसात लोटांगण आंदोलन करीत आहेत। वरून राजा बरसत असतानाही हे बांधव आपल्या मागण्यांसाठी अडून बसले आहे। प्रशासन मात्र त्यांच्या या आर्त हाकेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। चला जाणून घेऊया या आंदोलनाची संपूर्ण माहिती। उमरखेड नगर परिषदेमार्फत दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा 5% निधी वितरित केला जातो। मात्र हा निधी वेळेवर मिळत नसल्याने संतप्त झालेले अंध आणि अपंग बांधव शुक्रवारी लोटांगण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले। सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला पावसाचा मोठा अडथळा आला, तरीही त्यांचा निर्धार ढळलेला नाही। भर पावसात भिजत आपल्या मागण्यांसाठी हे बांधव प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहेत। आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या अशी आर्त हाक ते देत आहेत। मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचा संताप वाढत आहे। काही आंदोलकांनी सांगितलं की हा निधी त्यांच्या दैनंदिन गरजा आणि कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, पण प्रशासनाच्या निगरगट्ट कारभारामुळे त्यांना दरवर्षी असाच संघर्ष करावा लागतो। भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे। जो दिव्यांग धोरण 2018 नुसार दिव्यांग बांधवांना स्वउत्पन्नाच्या नगर परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5% दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे, पण 2018 पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून तुटपुंची रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे। आम्ही नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत, त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा, अन्यथा आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत। विसरू नका, आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताचे अनुयायी आहोत। यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी यापुढे तुम्ही सोचू शकणार नाही, एवढी तीव्र असेल। आता या बांधवांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। नगर परिषदला हात जोडून विनंती करायलो की आज भर पावसामध्ये आम्ही सगळं दिव्यांग बांधव जे आमचं शासनाचं हक्क आहे निधीचा 5% ते आम्हाला काय देईने झाले आणि आमचं पालन पोषण कसं होईल। आज 5-5 महिने 6-6 महिने आमचे दिव्यांग बांधवाला निराधार भेटत नाही, ते आम्ही कसं जगावं या शासनाने विचार करायला पाहिजे आमच्या दिव्यांग बांधवाकडे। आणि जे आमचे राहुल मोहितवार भाऊ जे निर्णय ठरणार त्याच्यामध्ये आम्ही मान्य आहोत। उमरखेडमधील हे आंदोलन दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठीच्या लढ्याचं प्रतीक आहे। पावसात भिजत असतानाही त्यांचा आवाज दडपला जाणार नाहीत असा निर्धार त्यांनी दाखविला आहे। आता प्रशासन या मागण्यांना अधिक आणि कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा विषय आपण पाठपुरावा करत राहू, तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।